झूम करून दाखवतो तुम्हाला प्रतापगड किल्ला इथून दिसतोय. 200 वर्ष झाले आहेत, होऊन गेली 200 वर्ष होऊन गेली. म्हणजे इंग्रजांच्या काळातलं हे कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे याचे कडे पण बघा, जुळ्या काळातल्या कडे आहेत. कड्यांची स्टाईल पण वेगळी आहे. पूर्वीचे बांधकाम, याला खिळे नाही आहेत. ह्याला हे जे आहे हे लाकडाचेच आणि पूर्ण सागवान लाकूड आहे. मित्रांनो, आता आपण निघालोय उंबरठच्या दिशेने. महाबळेश्वरवरून खाली प्रतापगडकडे जो रोड जातो मुंबईकडे, तर ह्या रोडने सरळ आपल्याला जाता येतं रायगडच्या दिशेने. महाबळेश्वर मुंबई हायवे आहे हा. आणि रायगडच्या दिशेने जाताना कोल्हापूरच्या अलीकडे कापडे म्हणून गाव आहे. कापड्यावरून आपल्याला उंबरठ या ठिकाणी जाता येतं. तर आपला प्रवास चालू आहे. नरवीर तानाजी मालुसरे शिवाजी राजांचे खूप विश्वासू पराक्रमी असे सरदार होते. आणि तानाजींचा इतिहास जर पाहायला गेला तर तानाजी हे आधी चंद्रराव मोरे यांच्याकडे होते. जेव्हा जावली काबीज केली महाराजांनी, तेव्हा मला वाटतं मुरारबाजी देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडे वेगळे आणि मुरारबाजी वेगळे. मुरारबाजी आणि तानाजी मालुसरे हे चंद्रराव मोरे यांच्याकडे होते. चंद्रराव मोरे यांचं गाव आहे जावली. आपण जावलीचा इतिहास पण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर चंद्रराव मोरेंचा जो भाग होता त्याला जावली परगणा म्हणतात. शिवाजी महाराजांच्या काळापासून आधी 9 पिढ्या जवळजवळ मोऱ्यांचं राज्य होतं जावली या भागामध्ये. तर जावलीचा इतिहास आपण बघणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. नक्की आपण निघालोय उंबरठ या ठिकाणी. तर महाबळेश्वरवरून पुढे आल्यानंतर मुंबई हायवेला तर आपण आरोशी बघितलं गाव. छोटंसं गाव, सुंदर गाव आहे. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन पहा. आणि आता आपण इथून पुढे निघालोय रायगडच्या दिशेने. आणि एक अवघड घाट आहे, आंबेनळी घाट. त्या आंबेनळी घाटातून आपण जाणार आहे खाली. जवळजवळ 20 किलोमीटरचा घाट आहे खाली. वरच्या साईडला आपल्याला प्रतापगड दिसते. आपण प्रतापगडचा पण एक एपिसोड करणार आहोत. आणि अतिशय रोमांचक इतिहास आहे इकडच्या भागातला. आणि आमचा प्रयत्न आहे की हे तुम्हाला सर्व दाखवण्याचा. उंबरठच्या दिशेने माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता हा सगळा जावलीचं खोर आहे. तर या सगळ्या भागाला जावली पर्यंत असं होतं. ते जावली परगणा. चंद्रराव मोरे, आता त्यांचा इतिहास जावली दरे या साईडला आहे उजव्या हाताला माझ्या. आणि या साईडला आपण बघू शकता जावली हे गाव. येणार आहोत जावलीत पुढच्या एपिसोडमध्ये. बरीच माहिती मिळणार आहे आपल्याला जावलीमधनं सुद्धा. आत्ताचा इथनं गाड्यांमधनं प्रवास करताना त्याची प्रचिती येते. त्यावेळेस या भागामध्ये कुठून रस्ते होते. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे जावलीच्या खोऱ्यामध्ये रस्ते हे चंद्रराव मोरेंच्या काळामध्ये झाले होते. त्यांच्या आधी त्यांची जी पिढी होती त्यांनी केलेले रस्ते. नंतर महाराजांनी मोऱ्यांना सांगितलं की तुम्ही स्वराज्यामध्ये सामील व्हा. त्यांनी नकारल्यामुळं शिवाजी महाराजांनी मग जावळी काबीज केली. जावळी काबीज केली आणि त्यावेळेस तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे हे जे लोक आहेत, पुरंदराच्या तहामध्ये मुरारबाजींनी खूप पराक्रम केला होता. तर हे पराक्रमी हिरे शिवाजी महाराजांना त्या काळात मिळाले होते. खरोशीवरनं पुढे आल्यानंतर एक छोटंसं गाव लागतं. हे छोटंसं म्हणण्यापेक्षा आता ह्या गावातलं हे इम्पॉर्टंट गाव झालं आहे. ह्या भागातलं एक इम्पॉर्टंट गाव झालं आहे वाडा कुमरोशी बोर्ड. आणि इथून पुढं रायगड जिल्हा चालू होतो. मी तुम्हाला तो बोर्ड पण दाखवतो. आणि वरती दिसतं आपल्याला प्रतापगड.
इतिहासातील थोर आणि खूप गाजलेला प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे उमरठच्या दिशेने आणि जाताना हे एक छोटंसं गाव आहे. तुम्ही गावाचं बोर्ड बघू शकता, उमरोशी. हे त्यावेळेस खूप छोटंसं गाव होतं. त्या गावाच्या आधी पार या गावाला महत्त्व होतं. आणि माझ्या डाव्या हाताला इथं एक रेस्ट हाऊस आहे. खूप जुनी बिल्डिंग आहे आणि आपण ती बिल्डिंग बघायचा प्रयत्न करू आणि माहिती घ्यायचा प्रयत्न करू. आम्ही जाता जाता जे काय ऐतिहासिक ठिकाणं दिसत आहेत ते बघण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण आलो या ठिकाणी, पाहू शकताय. हे आहे रेस्ट हाऊस. इंग्रजांच्या काळातला आहे हे रेस्ट हाऊस. तर याची माहिती आपण घेणार आहोत. तर हे आहे इंग्रजांच्या काळात बांधलेलं रेस्ट हाऊस. शिवाजी महाराजांच्या नंतर या भागामध्ये इंग्रजांनी वास्तव्य केलं होतं. आणि मागच्या साईडला आपण बघू शकतो प्रतापगड आहे इकडे. तर हा जो बंगला बांधला आहे आता रेस्ट हाऊसमध्ये कन्वर्ट केलं गेलेलं आहे. पण तुम्ही जर ह्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं, किती वर्षापूर्वीचं असेल बांधकाम? 200 वर्ष झाले आहेत. होऊन गेली 200 वर्ष होऊन गेली. म्हणजे इंग्रजांच्या काळातलं हे कन्स्ट्रक्शन आहे. आतलं जर आता मला दाखवतात. हे तुमचं नाव काय? हां, नारायण सपकाळ. हे यांचे काळजी घेतात आणि आता हे रेस्ट हाऊस म्हणून वापरलं जातं ना गव्हर्नमेंटचं. म्हणजे याची कडी पण बघा, चुळ्या काळातल्या कड्या आहेत. कड्यांची स्टाईल पण वेगळी आहे, बघितलं का? हो, जबरदस्त. अंदर देखो कितना ठंडा आहे. आतमध्ये इतकं थंड आहे आणि 200 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे. इकडे इकडे काय आणि हे डायनिंग. हां, हां हां. किती रूम आहे त्याला, त्या बंगल्याला? हां, खूप जुनं या प्रकारे वस्तू ठेवण्यासाठी केलेलं आहे. ही खिडकीची स्टाईल बघा तुम्ही. दादा इकडे काय मागे पाण्याची टाकी वगैरे का? हे बंदच केलेलं आहे. हां, बंदच केलेलं आहे. इकडं बाथरूम आहे आणि बाथरूममध्ये त्यांनी आता सध्या आधुनिक सोयी केलेल्या आहेत. म्हणजे आणि इतकं थंड वाटतंय आतमध्ये. आणि पाहू शकते कन्स्ट्रक्शन किती हायटेड आहे. मला वाटतं 20 फूट हाईट असेल याची. आणि हे रेस्ट हाऊस आहे. तर 200 वर्ष होऊन गेले त्या बिल्डिंगला आणि कुठेही कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स दिसत नाही. अशा प्रकारचं आहे रेस्ट हाऊस आहे. 200 वर्ष पूर्वीची ही बिल्डिंग आहे. हे सगळं मेंटेनन्स तुमच्याकडे असतं, साफसफाई वगैरे? अच्छा, इकडे एक असं वॉशरूम आहे. याला पण अटॅच आहे का? मागच्या साईडला आहे असं. इकडे प्रतापगड फोर्ट आहे. इकडे तुम्हाला दाखवतो प्रतापगड किल्ला. तर ह्या जुन्या बिल्डिंगमधनं ह्याला इथून प्रतापगड दिसतं आपल्याला. तर हा आहे प्रतापगड किल्ला. इकडे आंबे फणसाची झाडं आहेत आणि हा तो बंगला आहे. 200 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे. 200 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे. संपूर्ण दगडी बांधकाम आहे
दरवाजाचं तुम्ही बघा, हे कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. 200 वर्षापूर्वीचे बांधकाम, ह्याला खिळे नाही आहेत. ह्याला हे जे आहे हे लाकडाचेच आणि पूर्ण सागवान लाकूड आहे आणि ह्याला खिळे मारलेले नाहीत. तरी किती मजबूत आहे हे बांधकाम. अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन त्यावेळेस होत होते आणि इंग्रजांनी बांधलेली ही बिल्डिंग आहे. त्या काळातले जे कन्स्ट्रक्शन होते, तर हे इंग्रजांच्या काळातली बिल्डिंग आणि तुम्ही बघू शकता हे. तर ह्याला म्हणतात आंबेनळी रेस्ट हाऊस. प्रतापगडला जाणारा जो रोड आहे तिथंच हे कन्स्ट्रक्शन आहे, तिथंच ही बिल्डिंग आहे. अशा प्रकारचं हे आहे आंबेनळी रेस्ट हाऊस. या ठिकाणाहून पुढे रायगड जिल्हा चालू होतो आणि सातारा जिल्हा इथं संपतोय. कंस्ट्रक्शन बघा कसं भारी, दगडी बांधकाम आहे. तो वहाँ से भी निकलेने के लिए ऊपर में सर हे आहे आंबेनळी रेस्ट हाऊस. आता हे काचा वगैरे हे नवीन आहे, पण हे बाकीचं सगळं कन्स्ट्रक्शन आहे हे आहे 200 वर्षापूर्वीचं. मित्रांनो, बिल्डिंगला कुठेही काही झालेलं नाही आहे. आणि आता बघा, हा दरवाजा नवीन आहे, तुम्ही फरक बघू शकता. आणि हा 200 वर्षापूर्वीचा दरवाजा आहे. काय टेक्निक होतं. आणि ह्या दरवाजाला काही झालेलं नाही. इतके वर्ष झाले, 200 वर्ष झालं. ऊन वारा पाऊस, या ठिकाणी पाऊस खूप असतो. आणि इथून तुम्ही बघू शकताय प्रतापगड किल्ला दिसतोय. जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. हा प्रतापगड किल्ला इथून दिसतोय. प्रतापगड किल्ला. तर अशा प्रकारचं हे रेस्ट हाऊस. वरच्या साईडला पण पत्र्याचं डिझाईन बघा तुम्ही, जबरदस्त. आणि पूर्वीच्या काळाच्या पायऱ्या आहे, काही झालेलं नाही याला. दगड, कातीव दगड आहेत, बघू शकता. कुठले सिमेंट लावलेलं नाही मध्ये, संपूर्ण दगडी बांधकाम, संपूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि ही बिल्डिंग आता हे रेस्ट हाऊसमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे. पण कोणाला जर असं त्या काळातला जुना एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. असं हे आहे आंबेनळी रेस्ट हाऊस. इकडून याचा असा एंट्रन्स आहे आणि खूप शांत वातावरण, थंड वातावरणामध्ये आहे. हा इथला मेन रोड आहे आणि हे ते रेस्ट हाऊस. तर मित्रांनो, हे होतं आंबेनळी रेस्ट हाऊस. आता आपण परत निघालो आहोत उंबरठच्या दिशेने. जावळीच्या खोऱ्यामध्ये किंवा एकंदरीत या भागामध्ये फिरताना इतिहासकालीन गावं आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत, शिवाजी महाराजांच्या काळातले. आणि तिथल्या त्या गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांकडनं खरा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर आता आपण निघालो आहे उंबरठच्या दिशेने. त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.